मजल दरमजल करत वारी पंढरपुरात पोहोचली. दुसऱ्या दिवशी आषाढी. गेले कित्येक दिवस भक्तिभावाने चालणाऱ्या वारकऱ्यांना आज होती ती विठ्ठल भेटीची, त्याच्या दर्शनाची आणि आपल्या सावळ्या विठूच्या आशीर्वादाची. वर्षभर आपल्या कामात व्यस्त असणाऱ्या वारकऱ्यांसाठी क्षणभराचे विठ्ठलाचे दर्शन म्हणजे पुन्हा वर्षभर काम करण्यासाठी मिळालेली ऊर्जा असायची. ती ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातली एवढी ऊर्जा खर्च करून सतत 20-25 दिवस चालणारे वारकरी आषाढी एकादशीची अगदी मनापासून वाट पाहायचे. तो दिवस आला म्हणजे प्रत्येक वारकऱ्याची दिवाळीच. विठ्ठल दर्शन झाले म्हणजे प्रत्येक वारकऱ्याला साक्षात परमेश्वराने दर्शन दिल्याचा आनंद मिळायचा. पार्वतीबाईंना मात्र यंदा त्या आनंदासोबतच एक मोठा आनंद मिळाला होता. तो म्हणजे आपल्या मुलासोबत वारी चालण्याचा. पहाटे उठून चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभं राहायचं होतं. माधवने आपल्या आईला चंद्रभागेच्या तीरी नेलं. गावातल्या इतर महिलांसोबत पार्वतीबाईंनी काठावरच आंघोळ केली. छानशी नऊवारी नेसून त्या दर्शनासाठी तयार झाल्या. दिंडीतल्या साऱ्या लोकांनी एकत्रच दर्शनासाठी जायचं हा दिंडीचा नियम. पार्वतीबाई त्यांचं आवरून तयार होत्या. बाकी मंडळींचं अजून आवरून व्हायचं होतं. आई, मी आंघोळ करून येतो, माधव त्याच्या आईला म्हणाला. लवकर ये रे बाळा, उशीर करू नकोस. तुला उशीर झाला आणि हे लोक थांबले नाहीत तर उगीच चुकामुक व्हायची आपली, पार्वतीबाई काळजीने माधवला म्हणाल्या. आई, तू काळजी करू नकोस. आता तू दर्शनाची तयारी कर. मी तिथे तुझी वाट बघतोय आणि तू काळजी करू नकोस. तुझ्या हाकेला ओ द्यायला आणि तुझ्या मनातली इच्छा पूर्ण करायला कधी माधव म्हणून, कधी मुलगा म्हणून, कधी पाठीराखा म्हणून हा श्रीहरी कायम तुझ्यासोबत राहील. आता मला वाट बघायला लावू नकोस. पटकन आवर आणि दर्शनाला ये. आता निरोप दे. असं काहीसं पार्वतीबाईंना सांगून माधव आंघोळीसाठी निघून गेला. तो काय बोलला हे पार्वतीबाईंच्या नीटचं लक्षात आलं नाही. त्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिल्या, अगदी तो नजरेआड होईपर्यंत. त्यानंतर पार्वतीबाईंनी गळ्यातली तुळशी माळ काढून हातात घेतली आणि डोळे मिटून त्यांनी विठ्ठल नामाचा जप करायला सुरुवात केली. इकडे पंढरपूरच्या बाहेर नगरपालिकेने पार्किंगची व्यवस्था केली होती. त्या पार्किंगमध्ये आपली 4 चाकी गाडी पार्क करून एक व्यक्ती गाडीतून खाली उतरली. गाडी लॉक करून ती व्यक्ती आजूबाजूच्या गर्दीकडे शोधक नजरेने बघत मंदिराच्या दिशेने चालू लागली. सकाळची वेळ असली तरीही त्याचा मोबाईल सारखा वाजत होता, त्यामुळे त्याने तो मोबाईल हातातच ठेवला होता. चालता चालता त्याच्या चकचकीत बुटावर कोणाचा तरी पाय पडला आणि त्याच्या बुटाची लेस सुटली. ती बांधायला तो खाली वाकला आणि तेवढ्यात त्याच्या अंगावर एक सावली पडली. सावलीचा तो आकार त्याला अगदीच ओळखीचा वाटला. त्याने वर पाहिलं आणि त्याला जबरदस्त धक्का बसला. जणू काही आपल्याला भोवळ येतेय अशी त्याची अवस्था झाली. तो पडणार तेवढ्यात त्या समोरच्या व्यक्तीने त्याला आवाज दिला. माधव, सावर स्वतःला. त्याने पुन्हा एकदा त्या व्यक्तीकडे निरखून पाहिलं. त्याच्या समोर कमरेवर हात ठेवून त्याचे आबा उभे होते. दिवसा ढवळ्यासमोर आबांना बघून तो दचकलाच. अर्थात त्याचं कारणही तसंच होतं. 3-4 वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात त्याच्या आबांचं निधन झालं होतं. त्यानंतर कधीही, अगदी स्वप्नातही त्याला त्याचे आबा दिसले नव्हते. आबांच्या निधनानंतर पार्वतीबाईंनीच तर घर सांभाळलं होतं आणि वारीची परंपराही सुरू ठेवली होती. माधव लहान असताना आपल्या आईबाबांबरोबर न चुकता पंढरपूरला यायचा. मनोभावे विठ्ठलाचं दर्शन घ्यायचा. पुढे शहरात शिकायला गेल्यानंतर मात्र त्याला शहराची हवा लागली आणि त्याचं पंढरपूरला येणं जवळपास बंदच झालं. जोपर्यंत आबा होते तोपर्यंत दरवर्षी आबा त्याला पंढरपूरला येण्यासाठी फोन करायचे. सुरुवातीला तो परीक्षेचं कारण देऊन
आणि नंतर नोकरीचं कारण देऊन पंढरपूरला येणं टाळायचा. आबांचं निधन झाल्यानंतर देखील पार्वतीबाईंच्या आग्रहाला त्याने कधीही मान दिला नाही. अर्थात त्यावेळी तो त्याच्या नोकरीत मोठ्या पदावर असल्यामुळे त्याला ते शक्यही नव्हतं. पण तो दरवर्षी पार्वतीबाई वारीला जायला निघाल्या की सतत फोनवर त्यांच्या संपर्कात असायचा. मात्र यावर्षी गेले 20-25 दिवस आपल्या आईसोबत त्याचा अजिबात संपर्क झाला नव्हता आणि त्याने आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला येण्याचं आईला वचनही दिलं होतं. त्यामुळे तो पंढरपूरला पोहोचला होता. हो, तो पार्वतीबाईंचा मुलगा माधव होता. आबा, तुम्ही? माधवने स्वतःला सावरत कसाबसा प्रश्न विचारला. त्यावर आबांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांनी माधवच्या हाताला पकडलं. हाताला धरून ते त्याला चालत चालत पार्वतीबाईंची दिंडी ज्या ठिकाणी होती त्या दिशेने त्याला घेऊन जाऊ लागले. नक्की काय घडतंय हे माधवला काही केल्या कळत नव्हतं. तो फक्त त्याच्या आबांच्या मागे मागे चालत होता.